नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LKP अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। स्पर्धा परीक्षे दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स आपण बघत आहोत। क्लास 3 MPSC PSI STI यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे क्वेश्चन्स आहेत। यामध्ये आपण इम्पॉर्टंट अशा डेट्स पाहत आहोत। 1828 मध्ये बघा, राजा राममोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे। 1828 राजा राममोहन राय ब्राह्मो समाजाची स्थापना। त्यानंतर 1849 मध्ये परमहंस सभा बघा, 1849 मध्ये परमहंस सभा आणि ही कोणी स्थापन केली? दादोबा पांडुरंग तरखडकर। लक्षात ठेवायचे, दादोबा पांडुरंग तरखडकर। त्यानंतर 1867 मध्ये प्रार्थना समाज। लक्षात ठेवायचं, IMP आहे। लक्षात ठेवायचं 1867 प्रार्थना समाज आत्मारंग पांडुरंग तरखडकर। प्रार्थना समाज आत्मारंग पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केलेली आहे। 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले। तर लक्षात ठेवायचा हा पण प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे। त्यानंतर 1875 मध्ये बघायचं, 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांची आहे। 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांची आहे। त्यानंतर 1857 मध्ये रामकृष्ण मिशन ची स्थापना स्वामी विवेकानंद यांची। लक्षात ठेवायचं 1897 स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन याची स्थापना केलेली आहे, हे लक्षात ठेवायचं। त्यानंतर 39 बघा, काय दोन की व्यवस्थित चांगले आहेत का? तर काय डाग बी नाही त्यावर? शिकानी बघा, शिकानी 1870 साली अमृतसर येथे सिंग सभाची स्थापना केलेली आहे। कशासाठी? सिखांमधील धर्म सुधारण्यासाठी। 1853 द मोहम्मडन लिटररी सोसायटी अब्दुल लतीफ यांनी केलेली आहे। द मोहम्मडन लिटररी सोसायटीची स्थापना अब्दुल लतीफ यांनी केलेली आहे। 1853 अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना सर सय्यद अहमद खान आणि अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे रूपांतर नंतर अलीगढ मुस्लिम विद्यापीठात झालेलं आहे। तर यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची स्थापना कोणी केलेली आहे? तर सर सय्यद अहमद खान। लक्षात ठेवायचं आहे। 1913 मध्ये बघा, गीतांजली लेखनासाठी 1913 मध्ये गीतांजली लेखनासाठी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर 1930 मध्ये पदार्थ विज्ञान क्षेत्रात CV रामन यांना सुद्धा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, हे तर लक्षात ठेवायचं आहे। 28 डिसेंबर 1885 रोजी हे चांगलं धुवून घे, काय एकदम स्वच्छ 2-3 वेळा धुवून घे। त्यानंतर 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रसभेची स्थापना करण्यात आली होती। लक्षात ठेवायचं। त्यानंतर बघा, 1930 मध्ये राहून गेले आपलं। 1930 मध्ये पदार्थ विज्ञान क्षेत्रात CV रामन यांना सुद्धा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रसभेची स्थापना करण्यात आली आणि याचे जे अध्यक्ष होते, पहिले अध्यक्ष म्हणून आपण उमेशचंद्र बॅनर्जी। लक्षात ठेवायचं आहे। जहाल कालखंड कोणता आहे? तो लक्षात ठेवा 1905 ते 1920। अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। 1905 ते 1920 या कालावधीला जहाल कालखंड असं म्हणायचं आहे। लोकमान्य टिळक यांची जी वृत्तपत्रे आहेत बघा, केसरी व मराठी वृत्तपत्र, हे लक्षात ठेवायचं। लोकमान्य टिळकांचं जर महत्त्व विचारलं तर केसरी व मराठी वृत्तपत्र लक्षात ठेवायचं। गीतारस हा त्यांचा ग्रंथ आहे, लक्षात ठेवायचा आहे। 1905 मध्ये बंगालची जी फाळणी झाली ती कोणी केली? लक्षात ठेवायचं, लॉर्ड कर्झन यांनी केलेली आहे। राष्ट्रीय शोक दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? लक्षात ठेवायचं 16 ऑक्टोबर हा राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळला जातो, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर बंगालची फाळणी कधी रद्द केली आणि कोणी रद्द केली? तर बंगालची फाळणी 12 डिसेंबर 1911 मध्ये दिल्ली येथे पंचम जॉर्ज यांनी रद्द केलेली आहे। त्यानंतर बघा, 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? गोपाळ कृष्ण गोखले। लक्षात ठेवायचं, गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे 1905 मध्ये। हा पण महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, पेपरला वारंवार विचारलेला आहे। 1906 मध्ये दादाभाई नौरोजी कोलकाता येथील राष्ट्रसभेचे अध्यक्ष होते आणि लक्षात ठेवायचं, दादाभाई नौरोजी यांची चतुसूत्री कोणती आहे? तर स्वराज्य, स्वदेशी बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण हे त्यांची चतुसूत्री लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर 1907 मध्ये सुरतच्या अधिवेशनात राष्ट्रसभेत फूट पडलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे। सुरतच्या अधिवेशनात लक्षात ठेवायचं कधी झालं? 1907 आणि काय झालेलं आहे? राष्ट्रसभेत फूट पडलेली आहे। तर 1906 मध्ये लॉर्ड मिंटो यांचं काम महत्त्वाचं आहे
1906 मध्ये ढाका येथे मुस्लिम लीगची स्थापना केलेले लॉर्ड मिंटो आहेत, लक्षात ठेवायचं आहे. आणि 1909 मध्ये मोर्ले मिंटो सुधारणा कायदा लक्षात ठेवायचा आहे. मुस्लिमांसाठी स्वतंत्र विभक्त मतदारसंघ देण्यात आला होता. 1909 मोर्ले मिंटो सुधारणा कायदा लक्षात ठेवायचा आहे. मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ देण्यात आलेले आहेत. तर असे हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, पाठ करायचे आहेत, वारंवार पेपरला विचारलेले आहेत.